आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग, तो खरंच सोन्याचा आहे का? होय ग, 100% सोन्याचा आहे। काय? मला दाखव तरी। नाही ग, आता नको, तुला मी नंतर दाखवते। काकी, तुम्हाला एखादा नेकलेस सापडला का? मी बघू शकते काय? ए, कोणेस ग तू? आणि असं कस काय थेट आम्हाला नेकलेस बद्दल विचारतेस? आमचा ना नेकलेस हरवला आणि तो म्हणजे तुम्ही बोलत होता ना तसंच आहे। मला तुमची हरकत नसेल तर एकदा दाखवता का प्लीज? ए चल जा। शर्वरी, just 10 minutes you poor girl. समायरा, अरे देवा, यात तर काहीच नाहीये। मी उगाच संशय घेतला। मला वाटलं होतं चोरी करणं हा तुझा आवडता छंद आहे, पण आत्ता कळतंय हे तर तुझं प्रोफेशन आहे। किती स्मूथली चोरलीस ना पर्स। हे बघ, शट अप, आता तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीच राहिलं नाही। पर्स चोरताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला। तू गप्प बसशील का? इथे काय चाललंय ना तुला काहीच माहित नाहीये। आणि बाजूला हो, माझ्याकडे आधीच कमी वेळ आहे। माझ्या डोळ्यांसमोरून मी एका चोराला मोकाट जाऊ देऊ शकत नाही, अजिबात नाही। सोड मला। रेड हँड पकडले तुला मी। आतापर्यंत दरवेळेस सुटलीस तू, पण आता नाही। भर लग्नात चोरी करतेस, परवा तिथे गरिबी आणि स्वाभिमान वगैरे भाषण दिलं सगळ्यांसमोर। आता काय झालं? मला सुरुवातीपासूनच तुझे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीये। चल पावळटा, तुला काही माहित नाहीये। मला सगळं माहितीये, मला सगळं कळतं। सोड, माझा हात दुखतोय। नाटक करू नकोस। हे बघ, तुला वाटतं ना तसं काहीच नाही। मला काही वाटत नाहीये। मला जे दिसतंय त्यावरून मला सगळं कळतंय। चल, एक्सक्यूज मी सर। सर, त्या दोन बायका तिथे बसल्यात, त्यांना बोलवा लवकर। अगं बाई, माझी पर्स। काय झालं सुनीता ताई? अहो, माझी पर्स दिसत नाही हो। अहो, इथेच होती, कुठे गेली? अहो, सगळं होतं त्यात, कुठे शोधू मी आता तिला? मुलीने तर चोरली नाही ना? अरे देवा, मगाशी होती ती इथेच। कुठे शोधायचं आता तिला? मॅडम, तुम्हाला तिथे बोलवलं। तुला कळतंय का तू काय करतोयस ते? माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मला तमाशा नकोय, म्हणून त्या बायकांना मी इथे बोलवतो, नाही तर सगळ्या जगासमोर तुझा खरा चेहरा आणला असता। गेले काही दिवस इतकं छळलेस ना मला तू, दरवेळी पैसे उकळलेस, मला ब्लॅकमेल केलेस, एवढंच येतं तुला। युजलेस। त्या बायका येतात, त्यांना त्यांची पर्स देऊन टाक, आणि जर नाटकं केलीस ना, सगळ्या जगासमोर तुझा खरा चेहरा आणीन मी। ही बघ माझी पर्स। काय ग, पर्स घेतलीस, चोरी करतेस? लाज नाही वाटत? सांगू का सगळ्यांना? नाही, प्लीज प्लीज असं करू नका। मी तुमच्या हात जोडते, तुम्हाला सगळं सांगते, पण प्लीज तुम्ही आता कोणालाच जाऊन काही सांगू नका। मी आता अशा टेन्शन मध्ये ना की मलाच कळत नाहीये मी काय केलं पाहिजे। काकी, माझ्या मावशीने ना मला नेकलेस दिला होता आणि तो चुकून माझ्याकडून हरवलाय हो। मी आता परत दुसरा नेकलेस आणू शकत नाहीये, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये, नाही माझ्या मम्मी पप्पांकडे तेवढे पैसे आहेत। मी तोच नेकलेस शोधत होते आणि मी तुम्हाला तिथे ऐकलं ना एका नेकलेस बद्दल बोलताना तुमच्या पर्स मध्ये, तर मला वाटलं की जो आमचा नेकलेस हरवला ना तोच हा असेल, तर म्हणून मी तुमची पर्स मध्ये बघितलं। तुम्ही हवं तर चेक करून बघा, मी तुमच्या पर्स मधली एकही वस्तू घेतली नाहीये। स्वातीताई, नाही हो, हिने तर काहीच नाही घेतलंय। माझा नेकलेस आहे।
मी बोलले ना, मला खरंच तुमची पर्स आणि त्यातली कुठलीच गोष्ट नको. मी तो हारच शोधत होते आणि मला आता खूप टेन्शन आलंय हो. टेन्शन घेऊ नकोस. देवावर विश्वास ठेव. चांगल्या माणसांसोबत ना नेहमी चांगलंच घडतं. समायराने फक्त 10 मिनिटं दिलीत. वेळ संपत आली आहे. आता ती बया काय करेल काय माहित. काय झालं? हे बघ, तू मला सिरियसली घेत नाही असं. माझा नेकलेस कुठे आहे? आय एम नॉट जोकिंग यार. मी खरंच जाऊन सगळ्यांना सांगेन. मी तेच करते. सगळीकडे शोधला पण कुठेच सापडत नाहीये. मी हॉटेलचा कोपरा बघितला ग, पण नेकलेस नाहीये कुठे. रिझन्स देऊ नकोस हा मला. तो नेकलेस हरवला ना, आणि मी दिलेली वेळ पण संपली. आता बघ, मला जे हवंय ना तेच करणार आहे मी. समर आई, प्लीज काही चुकीचं करू नकोस. तुझा माझ्यावर राग आहे ना, पण मग तू सगळ्यांना का त्रास देतेस? गप्प बसा, फालतू बडबड करू नकोस. तू एकटी नाही, तुमच्या सगळ्यांची लायकी दाखवणार आहे मी आता. आल्यापासून बघते नुसत्या पुढे 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 करताय. माझ्या मम्माला इमोशनल केलं आणि ती देते तुम्हाला पैसे आणि दागिने. मला काय कळत नाही, पण इनफ इज इनफ. आता मी तुम्हाला सगळ्यांचे रिअल फेसेस दाखवेन. समायरा, ऐक ना, तुला जी काय शिक्षा द्यायची ना ती मला दे प्लीज. मी ती भोगायला तयार आहे, पण प्लीज असं काही करू नकोस. अगं, तुला कळतंय का आपल्या भावाचं लग्न सुरू आहे, पण आता जर तू सगळ्यांसमोर जाऊन बोललीस ना तर मम्मी पप्पा नाही सहन करू शकणार. अगं ओके, फाईन फाईन. तुला एक ऑप्शन देते, ऐकशील? बोल ना, तू बोलशील ते करायला तयार आहे मी. सो तू सगळ्यांच्या समोर माझ्या पाया पड आणि माझी माफी माग. पाया पडायचंय हा, नुसतं सॉरी बोलून नाही चालणार आहे. ते काय ना, एवढ्या एक्सपेन्सिव्ह नेकलेसच्या अगेन्स्ट हे तर काहीच नाहीये. चोरीचा आळ येण्यापेक्षा हे तर बेटरच आहे. समायरा, आम्ही चोरी केली नाहीये, कुठलाही गुन्हा केला नाहीये, आणि ही अशी माफी मागायची मी तुझी? माझ्या मम्माने तो एक्सपेन्सिव्ह नेकलेस तुम्हाला दिला होता ना, पण तुम्ही तो हरवलात. अगं पण ओके फाईन फाईन. इगो पुढे तुला तुझ्या मम्मी पप्पांची इज्जत अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे ना. मी तर ऑप्शन दिला होता, पण तू तो एक्सेप्ट केला नाहीस. सो आता जे काही होईल त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असणार आहेस. सो डोंट ब्लेम मी. समायरा, समायरा,